Hey, Junior. This time, take it personally. Because rules are rules. Salary. Whatever you do, if you don't have faith in it, then leave. जागाच होतास का रात्रभर? कुठे बॅग कुठे आहे तुझी? मी हे करतोय ते बरोबर आहे. हो. कशावरून? मग काय करणार? काय मग? हे असंच फर्स्ट इयरची एटीकेटी सेकंडला, सेकंडची थर्डला, थर्डची फोर्थला, मग 4 चौघांसारखा अर्धशिक्षित इंजिनियर म्हणून बाहेर पडायचं. हे तू कुठेही करू शकतोस. ते कामगार पोती उचलतात, तू फाईल्स उचलणार. फरक काय राहिला? हा? त्यासाठी इथं शिक्षणात 4 वर्ष कशाला वाया घालवायची? पण आई बाबा काय म्हणतील? आई बाबा काय म्हणतात याच्यापेक्षा अनिरुद्ध काय म्हणतो हे जास्त महत्वाचं. अनिरुद्धला काय वाटतं हे महत्वाचं. इट्स युअर लाईफ. अरे अनिरुद्ध, एखाद्या चॉकलेटचा जरी फ्लेवर आपल्याला आवडत नसेल तरी आपण ते चॉकलेट खात नाही. इथं न आवडणारी गोष्ट आयुष्यभर करत राहायची. हा, चला पाटील, उडण्याची वेळ झाली. कोणतीही गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून अशी मध्ये सोडून देणं म्हणजे अपमानकारकच. पण आपल्याला हे करायचं नाही याचा विश्वास येणं मस्त वाटते. तुला जे आवडतं ना ते तू चांगलंच करशील. आणि तिथे पण माती खाल्लीस तर मात्र सगळी दुनिया तुझ्यावर हसेल आणि मी पण हसेन. And this time, take it personally. गडावर चढताना जशी आपोआप पायात शक्ती येते तसं वाटतंय. आणि त्यातही आपण एकटे नाही, कोणीतरी दणक्यात आपल्या सोबत आहे. लढाई सोडून परत आलास कोणालाही न सांगता. अरे म्हणजे तू पळून आलास. अरे तुला कळतंय का तू काय केलंयस ते? आता हे लांछन घेऊन आम्ही जन्मभर जगायचं का? आमचा जरा सुद्धा विचार केला नाही का? केलंस असं? आई बाबा, मला रक्त नाही आवडत. तुझ्या आवडीनिवडीचा संबंध येतोच कुठे ते आम्ही ठरवणार. माझा मुलगा सैनिक आहे, तो फायटर आहे असं अभिमानाने मी लोकांना सांगायचो. तो हा असा पलपुटा फेकट शे डिस्गस्टिंग. आमच्या सगळ्या स्वप्नांचा पार चुराडा केलास. लोक काय म्हणतील याची कल्पनाच न केलेली बरी. तू एक सैनिक आहेस, लेफ्टनंट कर्नलचा मुलगा आहेस. त्यामुळे एक तर तू युद्ध जिंकून परत येणार, नाही तर प्राणाची आहुती देऊन येणार. तिसरा शेवट नाही. गेट लॉस्ट.
अनु, आत न येताच निघालास? आम्ही असंच बोलू असं वाटलं तुला? तू जी लढाई लढतोयस ना, ती तुझी लढाई नाहीच आहे. ही सगळी आमची लढाई. आमच्या इच्छा, आमच्या आकांक्षा, आमची स्वप्न सगळी सगळी लादलेली. शिक्षणाला लढाईचं स्वरूप देऊन पालक मुलांवर मानसिक अत्याचार करतात हे तिने सांगितल्यानंतर आम्हाला कळलं. स्वतःसाठी कमी आणि लोकांसाठी जास्ती जगतो आपण. सगळं कळतं रे, पण वळत नाही. तुला इतिहास विषय आवडतो ना? हं? दहावीत तुला इतिहासात सगळ्यात जास्त मार्क मिळाले म्हणून केवढा आनंदी होतास तू. पण मी गणितात तुला कमी मार्क मिळाले म्हणून राग धरला तुझ्यावर. ज्या ज्यावेळी तुला आनंद झाला त्या त्यावेळी आम्ही आमच्या नजरेतनं बघितला. आणि हळूहळू तुला आमच्या प्रमाणे घडवत गेलो, तुझ्या इच्छेविरुद्ध. तुला साधं विचारलंय नाही. अन्या, तू इतिहास विषय घेतल्यानंतर काय काय करू शकतोस याची लिस्टच डॉक्टर खुशीने दिली आहे. आणि मी तर इंटरनेटवरून नंतर तुला काय काय म्हणू शकते याची लिस्ट तयार केली आहे. इतिहासकार, इतिहासाचार्य, इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ. हे कूल आहे ना? राजे, चुकलो आम्ही. राजे राजे म्हणत आम्ही आमच्या स्वप्नातला गुलाब तुम्हाला कधी केला कळलंच नाही. आणि तेही मी एक शिक्षक असून. मला माफ करा राजे, माफ करा. आबा. अनिरुद्ध, 12वी एक संधी आहे नक्की, पण शेवटची नाही रे. आयुष्यात अनेक वेळेला संधी तुमच्या समोर हात पुढे करून उभी राहते. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या विश्वासाचा आणि निश्चयाचा हात पुढे करा. अरे यशाची टाळी वाजणारच रे. शिक्षक आई, मी आलोच. बाबा,
चैतू मला नेहमी म्हणायची, तू जेव्हा कोणतीही गोष्ट मन लावून करशील ना तेव्हा तुला पण सापडणार. तू साठच. आणि मग स्वप्नांच्या चिमण्या ध्येयाकडे भिरभिरत उडतील. चैतू, मला तोटात सापडलाय. मन कसं आहे ते एकदम सगळं सांगून टाकत नाही, असं भडाभडा बोलत नाही, पण हळूहळू ते सांगेल तुला. आणि मग एक दिवस जो भी करना प्रेशर लेके मत करना, वरना किडनी ट्रांसप्लांट. सबके घर वालों को सफेद ही पसंद है, पर दोस्त काले में भी मजा है. माझ्याकडे पाहून स्माईल करावं असं नाही वाटत. हरकत नाही. एक दिवस नक्की वाटेल. डॉक्टर खुशी, दिस मेक्स मी स्माईल. सगळे खोटं बोलतील, पण तुमचं मन कधीच नाही. आता ते माझ्याशी बोलतंय, त्यामुळे यश नक्की. आणि यात मी सतत पुढे जात राहणार, कारण यात मला आनंद मिळणार. इतिहास डौलाने फडकतो आणि मी तो फडकवत राहणार.